आज बघा, मी 10 वर्ष झाले मी एकदा लढलो होतो आणि आता मी तुतारीसाठी मी इथपर्यंत विनंती केली की मला तिकीट द्या. पण आता ते आमदार असो की त्याला समजा विरोध आमदार असो किंवा माजी नगराध्यक्ष असू द्या, यांना असं वाटतंय की या माणसाने आपल्या समोर यावं ना. आम्ही आतापर्यंत सामान्य लोकांचे प्रश्न मांडणे रोडवर आलेलो आहे, यांचे निवेदन केलेलं आहे, आंदोलन केलं आहे. यांना असं वाटतं की यांना तिकीट न द्यावा, असं काहीतरी मला दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आज मला काँग्रेस पक्षाने मला त्यांनी संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळ मला संधी दिली तर मी या प्रस्थापितांच्या विरोधात निश्चित आंदोलन आणि चळवळ मोठी तयार उभं करणार आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार गटाने तिकिटाचे वाटप केले, त्याच्यात काय आर्थिक देवाणघेवाण झाले? 100% आर्थिक झालेले आहेत. मला आमदार इथले जे लोक जे आहे स्थानिक नेते समजा, त्यांना ते म्हणतात 20 लाख आहे का 25 लाख आहे का 30 लाख. आम्ही कुठून आणावं? आम्ही सामान्य लोक आहेत, कुठून पैसे आणणार आम्ही? त्यामुळे या लोकांना आता फक्त यांना पाहिजे गुत्तेदार आणि ते सावकार वाळू असे लोक यांना पाहिजे. 2 नंबरचे धंदे करणारे असे लोक यांना पाहिजे. सामान्य लोक यांना जमत नाही. असा खेळ झाले. जसं प्रभाग 11 ब मध्ये पुरुष म्हणून मी इथं एक नगरसेवकासाठी सदस्य म्हणून उभा राहिलेलो आहे. आज सामान्य लोकांचे जे प्रश्न आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आज प्रभाग 11 मध्ये आज इतकं स्वच्छता का प्रश्न आहे, पाणीचा प्रॉब्लेम आहे, तसेच सिमेंट रस्त्याचे बोगस इथं झालेले आहे. असे 1-1 करोडचे इथे रस्ते पूर्ण बोगसपणा 6 महिन्याला जिकडे तिकडे झालेले आहेत. त्याच्यामुळे या गोष्टींचा मी बघून विचार करून आज मी जनतेसाठी आज मी काँग्रेस पक्षातर्फे मला नगरसेवक म्हणून एक संधी दिलेली आहे. येणाऱ्या काळात मी सामान्य लोकांचे प्रश्न मांडून न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या स्वच्छता आपल्या प्रभागामध्ये कसा स्वच्छता करता येईल याचा प्रयत्न करणार आहेत. पाणी पुरवठा येणाऱ्या काळात जे आपले रस्ते वगैरे जे घाण झालेले ते बनणार आहेत. आणि प्रभाग 11 मध्ये जी ओपन स्पेस आहेत त्यांच्यासाठी मी त्याचे सामान्य आपल्या लहान मुलांसाठी वृद्ध लोकांसाठी काहीतरी नवीन काहीतरी उद्यान मांडण्यासाठी व्यवस्था अशा प्रकारे मी तयार करणार आहेत. अशा सर्वांचा मी अजून काही निघत असेल तर मी निश्चित प्रयत्न करणार आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये नाल्याचे प्रश्न कसे आहेत? म्हणजे नाल्यात चांगल्या आहेत का म्हणजे पूर्णपणे खराब झालेले आहेत. त्यांनी काय सिमेंट रस्ता जे बनवलेला त्यांनी बाजूने नाल्या बनवलेला नाही. जसे नाले आहेत तसेच पडलेले आहेत. किती 20-25 जसं तसं पडलेले आहेत. गुत्तेदारीचा प्रकार आहे. आपल्या इथं जे आमदार आहे आणि जे नगरसेवक त्यांनी तयार केलेले आहे हे पूर्ण गुत्तेदार आहे. आमदाराला पण 2-3% मारतात. हे गुत्तेदार बी तयार झालेले, यांना पैसे आलेले, पण नगरसेवक म्हणून वाजूक उभा राहिले 25-25 लाख लढवायचे. पण आपण जे आहे तर सामान्य लोकांसाठी आपण उभा राहिलेलो आहे. तुम्हाला निवडणुकीत का टाकावं वाटलं या निवडणुकीत? त्या सामान्य लोकांचे जे प्रश्न आहे, मूलभूत सुविधा ज्या म्हणता येईल त्याला, त्याच्या भागातल्या जे समस्या ते सुटलेल्या नाही आतापर्यंत काही सुटलेच नाही. ज्याला आपण जे मूलभूत सुविधाच म्हणावं त्याला आपण, त्याच्या हे प्रश्न यांचे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उभा राहिलेलो आहे. माजलगावचा एक मोठा पक्ष आहे. दारू गोळा चप्पी बोंबे लक्ष्मी आम्ही मत घेऊ असं म्हणतोय. तुम्ही कशा मत निवडता? आम्ही सामान्य लोकांपर्यंत जाणार आहेत. त्यांचे प्रश्न आम्ही मांडणार आहे, बोलणार आहे. काय तुमच्याकडे काही प्रॉब्लेम आहे का तुमच्या प्रभागामध्ये, तुमच्या वार्डमध्ये काही बी तुमचे प्रश्न आम्ही उभं राहिलेलो आहोत. त्यासाठी मी जनतेकडे जाणार आहे. म्हणजे प्रभागच्या काय आव्हान करा येणार आता प्रभाग क्रमांक 11 मध्ये 2 तारखेला जे मतदान आहे ते इथल्या प्रभागाने जनतेने मला मतदान देऊन नियोजन करावे एवढीच विनंती आहे मी त्यांना सगळ्यांना.